हॅलो. हाय. मी आतिश पाटील फुटबॉल होम डेकोर मध्ये तुमचे स्वागत आहे. बेलवेडे एल मध्ये 1703 मध्ये सध्या रिसेंटली आपण प्रोजेक्ट हँडओव्हर केला आहे. तर चला बघूया त्याचे काम कसे झाले. ठीक आहे, तर आपण हा प्रोजेक्ट रेडी कसं केले, काम काय झाले ते आपण पाहूया. ठीक आहे. मयुरेश शिंदे सरांचा हा फ्लॅट आहे. याच्यामध्ये हॉलमध्ये आपला टीव्ही युनिट आहे, मंदिर आहे, वॉलपेपर आहे, पीओपी आहे आणि मॉल्डिंग्स आहे. मॉल्डिंग्सला आपण ड्युअल सेक्शन मध्ये रेडी केले. मॉल्डिंग पीव्हीसी मॉल्डिंग्स आहे आणि बॅक साइड त्याच्या साइडला आपण गोल्डन स्ट्रीप लाईट यूज केली आहे. लाईट्स लावतोय. टीव्ही युनिट मध्ये आपण ड्युअल प्रोफाईल डोअर मध्ये डिझाईन केला आहे. हा प्रोफाईल डोअर आहे, ड्युअल प्रोफाईल डोअर. आतमध्ये प्रोफाईल लाईट अटॅच आहे. त्याची थीम ब्लॅक अँड ग्रे थीम होती आणि गोल्डन्स मध्ये स्ट्रीप टाकलेले आहेत. राफ्टर्स गोल्डन्स मध्ये आहेत. मार्बल शीट मध्ये आपण डिस्प्ले अटॅच केला आहे आणि बॅक साइडला स्ट्रीप लाईट अटॅच केली. राऊंड शेप मध्ये आपण मंदिर डिझाईन केलं आहे. याच्यामध्ये तुम्हाला एक ड्रॉवर सेक्शन आहे आणि एक थाली सेक्शन आहे. आणि डिझाईन मध्ये तुम्हाला ॲक्रेलिक मध्ये पूर्ण कस्टमाइज डिझाईन केलेली ॲक्रेलिक येते. बॅक साइडला लाईट्स येते. त्याची पूर्ण आपण फिनिशिंग राऊंड फिनिशिंग केली आहे. आणि सेंटर मध्ये एक छोटासा वॉलपेपर अटॅच केला आहे. याच्यामध्ये मंदिर प्लस आपण सेंटर काढून वॉलपेपर अटॅच केला आहे, जेणेकरून मंदिरला प्रॉपर लुक येईल त्यासाठी आपण वॉलपेपर अटॅच केला. आणि हा पण आपण एक वॉलपेपर डिझाईन केला आहे. हा रेडीमेड वॉलपेपर आहे. याची पण आपल्याला 3 वर्षाची वॉरंटी येते. यामध्ये ग्लू आणि ग्लिटरची वॉरंटी येते. पूर्ण 3 वर्षापर्यंत हा वॉलपेपरची पूर्ण वॉरंटी मध्ये असते. यूपी मध्ये तुम्हाला सीओबी लाईट्स प्लस पॅनल लाईटचा डिझाईन दिसेल, प्लस आतमध्ये तुम्हाला स्ट्रीप लाईट डिझाईन. किचन मध्ये कसं काम केलंय ते आपण बघूया. किचन पूर्ण मॉड्युलर आहे. याच्यामध्ये लॅमिनेट हाय ग्लॉसी लॅमिनेट यूज झाला आहे आणि आपण मेकॅनिझम टेंडम मध्ये यूज केला आहे. पूर्ण सॉफ्ट प्लस टेंडम आहे. या सेक्शन मध्ये आपण विकर बास्केट सेक्शन केला आहे आणि त्याला व्हेंटिलेशन म्हणून बाहेरून आपण ग्रिल टाकली आहे. वुडनचे बास्केट येतात, विकर बास्केट टाकले आहेत आपण. 2 विकर बास्केट अटॅच केले आहेत वुडनचे. दोन्ही प्लॅटफॉर्मला आपण प्रोफाईल पट्टी यूज केली आहे, प्रोफाईल लाईट यूज केली आहे. क्लॉक सेक्शनला आपण साइड डोअर यूज केला आहे. पूर्ण मेकॅनिझम आपला सॉफ्ट क्लोज मेकॅनिझम मध्ये येतो. इस रूम मध्ये आपण पेनमेंट्स ऍड केले आहेत. फुल पेनमेंट्स आणि फुल कर्टन टाकले आहेत. त्याच्यामध्ये एक छोटासा आपण स्टडी टेबल ऍड केला आहे. ड्युअल ओपन डोअर मध्ये छोटासा स्टडी टेबल आहे. खाली आपण प्रोफाईल लाईट टाकली आहे. खालच्या सेक्शन प्लस एक ड्रावर प्लस आपला एक कीबोर्ड होल्डर टाकला आहे. ठीक आहे. कॉमन बेडरूम मध्ये तुम्हाला पेनमेंट्स बघायला भेटेल, विंडो पेनमेंट्स. त्याच्यामध्ये ड्युअल सेक्शन मध्ये पेनमेंट कर्टन्स आहेत आणि एक आपण स्पेशियस वॉर्डरोब रेडी केला आहे. त्याच्यामध्ये खूप म्हणजे स्पेस टाकलेला आहे. सेल्फ आहेत, लॉकर आहेत, लॉकर प्लस ड्युअल ड्रॉवर आहे. याच्यामध्ये 2 ड्रॉवर आहे आणि खाली तुमचे सेल्फ आहे आणि एक हायडर बनवलेला असतो. याच्यामध्ये एक हाईड म्हणजे असंच छोटासा काही सामान ठेवायचं असेल तर एक हाईड आपण केलेला असतो. छोटासा खाना केलेला असतो.
त्याची डिझाईन तुम्ही चेक करू शकता. ही पूर्ण डिझाईन हँडमेड डिझाईन आहे. याला आपण एक ग्रू स्ट्रक्चर मारून कटरने आपण फिनिश केलेलं आहे. वेल लुक येतो याच्यामुळे. आणि आतमध्ये आपण ब्लॅक पेंट टाकला आहे, त्याच्यामुळे अजून हायलाइट कलर दिसतो. ग्रे कलर प्लस आपण ब्लॅक कलरने फिनिश केला आहे. आणि हँडल आपण 12 इंचाचे आपण अवेलेबल केले आहे. मास्टर बेडरूम मध्ये आपण वॉर्डरोब डिझाईन केलेला आहे. त्याची साईज आहे 9x9 ची साईज आहे. 9x9 प्लस 2x7 चा आपण याच्यामध्ये ड्रेसिंग टेबल टाकला आहे. ड्रेसिंग टेबल मध्ये फ्लिप मिरर यूज केला आहे आपण. फ्लिप मिरर आणि वरती एक स्पॉटलाइट टाकला आहे. स्पॉटलाइट वॉर्डरोब मध्ये ड्रॉवर प्लस आपला कर्टन सेक्शन आहे, सेल्फ सेक्शन आहे. याच्यामध्ये वॉर्डरोब ड्युअल सेक्शन मध्ये आपण रेडी केला आहे. फ्ल्युटेड सनमायका प्लस क्रीम ग्लोसी सनमायका मध्ये आपण रेडी केला आहे. हायड्रोलिक बेड केला आहे आपण रेडी. याच्यामध्ये साईज आहे 6x6.5 चा आपण हायड्रोलिक बेड रेडी केला आहे. हेडबोर्ड आपण वेल्वेट मध्ये हेडबोर्ड लावला आहे. आणि एक छोटासा आपण टीव्ही युनिट बनवला आहे. याच्यामध्ये 3 सेक्शन आहेत, 1 2 आणि हे 3 सेक्शन आहेत. छोटासा टीव्ही युनिट बनवला.